एक लोकाग्रजनित भस्म, दुसरं वेदाग्निजनित आणि तिसरं शिवाग्निजनित भस्म. लोकाग्रजनित भस्म जे आहे तर तिला आम्ही राख म्हणतो, जी आम्ही चुलीमध्ये जी राख असते आणि ती भस्म म्हणून वापरली तर तिला लोकाग्रजनित भस्म म्हणतात. वेदाग्निजनित भस्म म्हणजे यज्ञकुंडामध्ये आंबा, उंबर, बेल, पळस, सौंदर्य, पिंपळ, आघाडा, हराळी, मूळ, रुटी, चंदन, खैर आणि वड 13 वनस्पत्या यज्ञकुंडात आहुती म्हणून दिल्या जातात. आणि त्याची असणारी रक्षा जी स्वाहाकार संपल्याच्या नंतर प्राप्त होते ती असणारी जी राख किंवा भस्म आहे त्याला वेदाग्निजनित भस्म म्हटलं गेलं. आणि शिवाग्निजनित जे भस्म आहे तर ते मंत्राने निर्माण करावं लागतं. मी आज 2 वर्षीच आमच्या शैव संप्रदायामध्ये जे भस्म आहे त्याचे उत्पन्न कसं करायचं, 4 प्रकार उत्पन्न करण्याचे आणि 5 प्रकार त्या विभूतीचे कोणतं कोण्या वेळेला लावावं याचं परिपूर्ण ज्ञान मी आज 2 वर्षीच दिले भस्मामधून. वाटलं तर परत पुन्हा योग आल्याच्या नंतर पुन्हा यालाही विसरत आपण या भस्माला अजून सखोल डीप मध्ये जाऊ. आणि असंही असणारं भस्म संताला सुद्धा विभूतीची उपमा दिली महाराज. हे पूर्ण ब्रह्मांडच विभूती आहे, हे संतच विभूती आहे. आणि असं पवित्र असणारे भस्म, पवित्र असणारी विभूती आणि सोडून जर आम्ही इतर बाकीच्या पूजा करत असाल तर व्यर्थ ती सगळी पूजा निष्फळ आहे म्हणून सांगितलं शिवमहापुराण. आणि म्हणून स्वतः सर्वांगाला भस्म लावा. भस्म लावण्याचे मुख्यतः 32 प्रकार, त्याच्यानंतर 15 प्रकार आणि त्याच्यानंतर सर्वांगाला लावा म्हणून सांगतो. सज्जनो, 7 प्रकारचे स्नान दिले. स्नान 7 प्रकारचे स्नान आहेत, पण त्याच्यामध्ये भस्म स्नान सर्वात श्रेष्ठ स्नान आहे. उदाहरण सांगतो की वारुण स्नान एक म्हणतात. वारुण फक्त एकच उदाहरण देतो त्याच्यात. ऊन पडलेले बाहेर, आमच्या ऊन पडलेले आणि एकीकडे पाऊस पडायला लागलेला आहे. अशी परिस्थिती होती की नाही एखाद्या वेळेस? अशा वेळेला ऊन पडलेले, सूर्याचं प्रखर आणि वर ढग आले आणि ढगातून पाऊस पडायला लागलाय. अशा पावसात भिजणं किंवा अशा पावसानं स्नान करणं याला वारुण स्नान म्हणतात. 7 स्नानापैकी एक स्नान आहे. दिव्य स्नान आहे, तीर्थ स्नान आहे, गोरख स्नान आहे. असे जे काही बाकीचे स्नान आहेत त्याच्यामध्ये भस्म स्नान सर्वात श्रेष्ठ स्नान आहे. एखाद्या वेळेला जर तुम्हाला आंघोळ करता येत नसेल, ताप आलेली असेल, टेम्परेचर तुमचं 100 डिग्री पर्यंत गेलेलं असेल तर डॉक्टर सांगतो की बाबा तुम्ही आंघोळ करू नका. आणि मग आंघोळ करायची नाही म्हणल्यावर मग लिंगपूजा कशी होईल? आणि लिंगाची पूजा जर नाही केली तर जेवायला कसं भेटेल? कारण का त्याला दाखवल्याशिवाय कोणतंच खाण्याचा अधिकार आम्हाला नाही. जसं आमच्या शेतामध्ये उत्पन्न झालेलं धान्य जंगमाला किंवा गुरुला दान केल्याशिवाय 5 का होईना पण दाने जंगमाला किंवा गुरुला दान दिल्याशिवाय आम्हाला खाण्याचा अधिकार नाही. धर्मशास्त्र आहे. तद्वत त्या न्यायानं आमच्या लिंगाला दाखवल्याशिवाय आम्हाला कोणताच पदार्थ खाण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून मग त्यावेळेला काय करणार? आंघोळ करावी तर टायफॉइड वाढतो. टायफॉइड वाढला तर तो ब्रेन मध्ये जातो
आणि ब्रेन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शरीर जसं आहे तसं ठेवण्यासाठी आम्हाला भस्म स्नान सर्वात श्रेष्ठ स्नान सांगितलं मला. देवी भागवतामध्ये सुद्धा भस्माची माहिती सांगितली, मार्कंडेय पुराणाने सांगितली, महाभारतामध्ये सुद्धा सांगितली. पण ही उघड केल्या जात नाही महाराज. ही भागवतामध्ये सुद्धा भस्माचं महात्म्य आहे. पुराव्यासहित मी तुम्हाला देईल भागवतामधून सुद्धा. पण हे ओपन केलं जात नाही. आज जिथं पाशुपत व्रत तुम्हाला सांगितलं जातं तिथं भस्माची माहिती का सांगितलं जात नाही? नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. ज्याला भस्माचं खरं महात्म्य कळलं तो भस्म धारण केल्याशिवाय कथाच सांगू शकत नाही महाराज. आणि म्हणून सर्वात पवित्र भस्म आहे. विडंबना मी कोणाची करण्यासाठी इथं बसलो नाही. मी जे धर्मशास्त्र आहे ते बोलणारा मनुष्याचा जन्म. आणि म्हणून भस्म हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते भस्म लावावं. पण बऱ्याचशा मंदिरामध्ये आमचे चंदन सुद्धा लावल्या चाललंय. लावा, भस्मही लावा आणि चंदनही लावा. पण कोणतं चंदन लावायचं? कोणतं चंदन लावायचं? चंदनामध्ये प्रकार किती आहेत? चंदनामध्ये प्रकार किती आहेत? 5 प्रकार आहेत. 5 चंदनामध्ये 5 प्रकार आहेत. एक आपल्याकडे मिळणारं साधं चंदन, दुसरं रक्तचंदन किंवा त्याला लाल चंदन म्हणतात, तिसरं हरिचंदन, चौथं गोपी चंदन आणि 5वं मैलागिरी नावाचं चंदन. त्या 5 चंदनामध्ये फक्त 2 चंदन लावण्याचा अधिकार माझ्या शिवाला. शिवाला लावू शकता. इतर 3 असणारे समोर जाळल्या जातात पण शिवाला लावल्या जात नाही महाराज. शिवाला लावल्या जात नाही. आमचं गरुड पुराण त्याचं उत्तर द्यायले. ध्यानात ठेवा, जे माझे सांप्रदायिक मंडळी, वैष्णव सांप्रदायिक जे काही मंडळी, त्यांच्यामध्ये कोणी जर मरण पावला तर गरुड पुराण लावलं जातं. ते गरुड पुराण सांगते गोपी मलेन युक्त सन, गोपी मलेन, गोपी चंदन आणि मलेन म्हणजे मैलागिरी चंदन. गोपी मलेन युक्त सन शिव स्पर्शती यो द्विजः. सांगितलं गोपी चंदन आणि मैलागिरी चंदन लावून जो नुसतं शंकराला स्पर्श करतो, स्पर्श, जरी तो ब्राह्मण असला, यो द्विजः, तो जरी ब्राह्मण असला, काय होतंय? एक विशंती कुलेर नरकी पचते नरः. सांगितलं त्याचे 21 कुळ नरकात जातात म्हणून सांगितलं. मी बोलत नाहीये, ग्रंथाचा असणारा पुरावा माझ्याजवळ आहे. कोणत्याही विद्वान पंडिताला विचारलं तर तो मी त्याच्या समोर ठेवीन आणि तूच सांग मला कसं काय दिले ते. मग जर समजा आम्हाला त्याच्यामध्ये काही भावार्थच कळला नाही तर आम्ही वाहतो का? आम्हाला जर त्याच्यातला भाव कळला किंवा त्याचा अर्थ कळला, कशासाठी वाहिलं जातं, कशाला म्हणतात काय, तर मग ते वाहिल्यावर काय फळ भेटतं. नाही तर मग आणले पानं बड 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 देवावर टाकले. खराब आहे का चांगले ते बी नाही बघितले. काय अर्थ नाही, नुसतं दांडी भक्ती करायला. आणि म्हणून फक्त साधं चंदन आणि रक्तचंदन माझ्या शिवाला लावण्याचा प्रयत्न करा. आणि असंही असणार चंदन लावल्याच्या नंतर मी मागच्या वर्षी सांगितलं की कुमकुम लावा. गंधाद्वारा
नित्यं पोष्टा करिष्येम ईश्वरेण सर्वभूतानां तामेव भवै श्रियम्. ज्याच्यामुळे आयुष्य, आरोग्य, बल, तेज, कांती वाढते आणि म्हणून गंध लावला जातो महाराज. म्हणून गंध लावला जातो आणि म्हणून आम्हाला ते कुंकुम लावायचे. कुंकुमाने काय होतं? आमचं बल वाढतं, तेज वाढतं, कांती वाढते, आरोग्य वाढतं आणि आयुष्य वाढतं. नवे स्मरणशक्ती सुद्धा वाढते. आणि म्हणून आमच्या धर्मामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये गंधाला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या 3 नाड्या आमच्या शरीराच्या आहेत, पिंगला, इडा आणि सुषुम्ना, या तिन्ही नाड्याचं असणारं केंद्रस्थान जिथं आज्ञाचक्र आहे, ते असणारं आज्ञाचक्र झाकल्या गेलं पाहिजे. त्याचं द्वार झाकल्या गेलं पाहिजे की जेणेकरून आमची वृत्ती अंतर्मुख होईल आणि अंतर्मुख झाली तर आमची स्मरणशक्ती वाढेल आणि आरोग्य वाढेल. याच्यासाठी असणारा गंध लावला जातो, याच्यासाठी असणारी टिकली किंवा कुंकू लावलं जातं. माझ्या ज्या विधवा महिला आहेत, बहिणी आमच्या या ठिकाणी बसलेल्या, यांना सुद्धा त्या ठिकाणी भस्माचा गंध लावण्याचा अधिकार दिला. अष्टगंध लावू नये. अष्टगंधामध्ये मिश्र चंदन असतं. 8 प्रकार त्याच्यामध्ये मिश्र असतात. एखाद्या वेळेला आम्ही अष्टगंधाचा असणारा विस्तार करून सांगू. या ठिकाणी आमच्या भगवान शिवाला असणारं तांदूळ वाहिले जातात आणि तांदूळ आमचं शत्रुत्व नष्ट करतात. आमच्याबद्दल जो काही गैरसमज निर्माण झाला किंवा आमचे विरोधी लोक जे असतील त्यांचं हृदय परिवर्तन करण्याचं काम तांदूळ करतो किंवा त्यांच्यातला वैरत्व भाव टाकून देण्याचं काम तांदूळ करतो. आणि म्हणून तांदूळ कसा व्हायचा नाही, ते राशनचे घरात राहू द्या गहू, म्हणजे 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये वाले घर तांदूळ घरात खायला आणि शंकरलिंगाला टाकायला कोणते काय धार्मिक भक्ती म्हणाल. आणि पुन्हा मागायचं काय? ब्रह्मांड दे. इतकं असणाऱ्या आतमध्ये गाठ ठेवू नका. स्वार्थाचे असणारी तर आपल्या असणाऱ्या कष्टाचा, जे काही शुद्ध कष्ट आहेत आमचे, त्या शुद्ध कष्टाचं शुद्ध अन्न किलोभर वाहण्यापेक्षा मुठभर व्हा आणि मुठभर वाहण्यापेक्षा 5च व्हा तांदूळ, तर चांगले व्हा. 5च व्हा, 11च व्हा, 108च व्हा मोजून शिवाय नमः किंवा नमः शिवाय म्हणून. कारण का मी कालच सांगितलं, जे स्थावर लिंगाची पूजा आहे ती पंचाक्षरी मंत्राने करावी आणि जी लिंगाची पूजा आहे ती षडाक्षरी मंत्राने करावी. ओंकार लावून जर पूजा करायची असेल आम्हाला तर लिंगाची पूजा ओंकार लावून करावी. आणि इतर स्थावर लिंगांची पूजा करायची असेल तर फक्त पंचाक्षरी मंत्राचा वापर करावा, असं शिवमहापुराण सांगते. आणि त्या ठिकाणी तांदूळ असणारा आमचं वैभव वाढवतो, तांदूळ असणारा आमच्या घरातील लक्ष्मी वाढवतो, तांदूळ आमच्या घरामध्ये शांतता देतो, तांदूळ आमच्या घरामधला विकल्प कमी करतो, अर्थात कलह कमी करतो आमच्या घरातला तांदूळ. आणि म्हणून भगवान शिवाला असणार चांगले तांदूळ वाहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आम्ही हरिद्रा वाहतो, तर हरिद्रा हे वैभव वाढवते.
आरोग्य वाढवण्याचं काम हळदी करते. शिवाला हळद लागली का नाही? माय बसलेल्या माई लावली होती का नाही शिवाला? इंग्लिश मध्ये बोलू का? नमः पार्वतीपते शिव हर महादेव. माझ्या शिवाला हळद सुद्धा लागली महाराज. पण काही लोक सगळं काही परिपूर्ण ज्ञान देतात आणि जे मुख्य वर्म आहे त्या वर्माला असणारा फाटा देतात आणि फाटा दिल्या कारणानं धर्म असणारा भटकंती करतो. ध्यानात ठेवा. आणि म्हणून कुंकुम आणि हरिद्रा सज्जनो, एखाद्या मुलीचं जर लग्न जमत नसेल, एखाद्या मुलीचं जर लग्न जमत नसेल तर उद्याची असणारी होळी आलेली होळी किंवा माझ्या बांधवांचं एखाद्या लग्न जमत नसेल, हा हे बरेच बाकी अजून यांचं जर लग्न जमत नसेल, उपाय करून बघा. होळीच्या दिवशी एक सुपारी, एक हळकुंड, हळकुंड महत्वाचं, आणि नागवेलीचं पान घ्या आणि ते नागवेलीचं पान आमच्या शिवाला समर्पित करा. पिंडीवर असणार जी पीठिका आहे पाणी जाण्याची त्याच्या मध्यभागी आणि तिथं समर्पित करा. एकच करा. होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत 5व्या दिवशी रंगपंचमी येते. ज्या दिवशी होळी असेल त्या दिवशी तुम्ही त्याला समर्पित करा आणि नंतर होळीचं दर्शन घ्या जाऊन. जर असतील तुमच्या जवळ तर त्या ठिकाणी गोमती नावाचे चक्र भेटतात. गोमती चक्र 7 घ्याने अंगावरून होळीला प्रदक्षिणा मारून होळीकडे पाठ फिरून आपल्या अंगावरून अपसव्य मागे आणि ते गोमती चक्र टाकून द्या. किंवा एखादा पूर्ण खोबळा घेऊन त्याच्यामध्ये असणार तेल भरून, सरसो तेल मोहरीचं, तेही तुम्ही असणार आपल्या अंगावरून टाकू शकता. 5 दिवस करा. नुसतं देवावर ठेवायचं जे सांगितलं तेच. सुपारी, हळकुंड आणि पान. येत्या 2, 2.5, 3 महिन्याच्या विवाह जुळेल असं शास्त्र सांगते. आणि पूर्ण आत्मविश्वास मला महाराज या गोष्टीचा. ज्या काही मुली ज्यांचे लग्न जुळत नाही अशांनी सुद्धा गुरुवारच्या दिवशी असणार हळकुंड शिवाला समर्पित करा. आणि समर्पित करून आल्याच्या नंतर, केल्याच्या नंतर, आपली पूजा संपल्याच्या नंतर पुजारी किंवा गुरुवाला म्हणा ते हळकुंड आम्हाला द्या. ते आणा, बारीक वाटा आणि त्याने स्नान करा. गुरुवार 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 किंवा दररोज जरी केलं तरी लवकरात लवकर योग येतात महाराज. हळदीचं साम्राज्य महाराज. हळद ही वैभव देते, हळद ही सौभाग्य देते आणि हळद ही संपत्ती सुद्धा देते आणि म्हणून आरोग्यही देते. हळद आरोग्याला सुद्धा चांगली. महाराज, ज्यांना कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल, ज्यांना कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल त्यांनी दररोज सकाळी, आता हे आरोग्यशास्त्र सांगलं बरं का, त्यांनी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा. ब्रह्ममुहूर्तावर उठा
ब्रह्ममुहूर्त कधी? आम्ही सूर्यवंशीत महाराज 7:30 का 8 पहाटे उठतात तुम्ही 8 वाजता. पहिल्या माझ्या माता वर्गाच्या होत्या तर ह्या 4ला उठत नाही. आहेत बऱ्याचशा आमच्या आजी माय 4ला सोडा, 5ला सोडा, 5:30 पावणे 6ला उठा. सूर्योदय होण्याच्या अगोदर कमीत कमी अर्धा तास अगोदर उठा आणि उठल्याच्या नंतर गरम पाणी करा, कोमट पाणी करा, कोमट, आणि त्यामध्ये हळदी टाकून घ्या. 1 ग्लास पासून 1.25 लिटर पर्यंत वाढवा. किती महाराज? त्याच्यामध्ये हळदी टाकून जर घेतलं तर 101% तुम्हाला कॅन्सर जीवनात होणार नाही. माझ्या ग्रंथाला साक्षी ठेवून सांगायला तुम्हाला